मात्र 6व्या अध्यायामध्ये प्रकृती काय आणि ज्ञान कायच्या बाबतीमध्ये चिंतन केलं। देवी माते विचारते काय म्हणून, को वा प्रकृती कायस्य ज्ञान काय यथा भवेत भेदम च किम दू योर दैवहा किम बीजम कथयस्वामी। याचा अर्थ असा होतो, गिरिजा माताशी प्रश्न करते प्रकृती काय तो कशी आहे, ज्ञान काय म्हणजे कोणाशी, हा बीज भेद निरोपी स्वामी, दोन्ही कायाचं सविस्तार मज सांगावे भेद कर। म्हणजे पार्वती माते बघा माझं मालक आहे म्हणून ते काही फार गर्वाने बोलते का, विचारण्याची किती पद्धती आहे। हे देवा, हे भगवान, बघा शेवटपर्यंत तुम्ही विचारलं प्रत्येक श्लोकामध्ये पार्वती मातेने भगवंताला कुठली नामानं बोलवते, हे देवा, हे परमात्मा, हे सर्वेश्वरा, हे विरूपाक्ष। बघा प्रत्येक ओळीमध्ये सुद्धा माऊलीने भगवंताचं गुणगान करूनच प्रश्न विचारते। विचार करा, प्रत्येक ओळीमधून माऊलीने त्या देवाला कसं विचारतीस, आठवण कर, फक्त हे देवा सांगा असं म्हटलं तर जमत नव्हते का। मग ह्या ग्रंथातून हे सुद्धा संसारी लोक शिकून घेतलं पाहिजे, बायकोनी नवऱ्यासोबत कसं बोललं पाहिजे, कसं बोलले पाहिजे।